श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत ग्रेव्हीवाली भाजी। जेव्हा काहीच सुचत नसेल ना, काही बनवायचं, भाजी पण नसेल, तेव्हा ही नक्की भाजी ट्राय करा। टोपामध्ये तेल घेतलं आहे, तेलामध्ये थोडीशी हळद गरम झाल्यावर थोडंसंच तिखट टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे, बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला असला तरी चालेल तो टाकायचा आहे। बटाट्याचे काप करायचे आहेत, पण मोठ्या जरा फोडी करायच्या आहेत, त्या टाकायच्या आहेत आणि परतून घ्यायचे आहेत। छान अशा परतून घ्यायच्या आहेत आणि झाकण लावून मंद आचेवर पूर्ण शिजून घ्यायचे आहेत। एकदम मीडियम फ्लेमवर पूर्ण शिजून घ्यायचे आहेत। तर कढई घेतली, कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। इथे मी शिमला मिरची घेतली, माझ्याकडे शिमला मिरची होती, शिमला मिरची घेतली, तुमच्याकडे गाजर आणि कांदा घेतलेला आहे। त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करायच्या आहेत, ते तेलामध्ये जरा परतून घेते। परतताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे, फास्ट ठेवायची आहे आणि छान परतून घ्यायचे आहेत 1 ते 2 मिनिटं। आपल्याला पूर्ण शिजून नाही घ्यायचे, तर थोड्या अडकच्च्या घ्यायच्या आहेत, छान लागतात अडकच्च्या। तुम्ही काही घेऊ शकता, जी तुमच्याकडे असेल अवेलेबल ती घ्या, छान परतून घ्या आणि 1 ते 2 मिनिटं मी लगेच काढलेले आहेत। गॅस फास्ट ठेवल्याने चांगले टॉस केलेले आहे आणि ते काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर जिरं टाकायचं आहे, त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे। जिरं टाकल्यानंतर कांदा टाकायचा, एकदम बारीक चॉप करून टाकायचा। इथे मी चॉपरने चॉप केला होता, एकदम बारीक कांदा घेतलेला आहे, तरी मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत मी। ते टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे आपल्याला, कांदा सॉफ्ट होईपर्यंत, गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला। इथे ते सॉफ्ट झालं आहे, थोडंसं चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे। मीठ इथे कमीच, थोडंसं प्रमाण कमी घ्यायचं आहे, कारण आपण बटाट्यामध्ये देखील मीठ टाकलेलं होतं। ते थोडा असा कलर गुलाबी येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे, ती परतून घ्यायची आहे। ती छान परतल्यानंतर आपण टॅमॅटो टाकणार आहे। टॅमॅटो देखील मी इथे चॉपरवर चॉप करून घेतले होते, एकदम बारीक कापून घ्यायचं आहे टॅमॅटो। इथे मी छोटे होते टॅमॅटो, ते मी 3 वापरलेत, एकदम छोटे। मीडियम असेल तर 1.5 किंवा 2 वापरा। ते परतून घ्यायचं आहे। ते परतल्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे, लाल तिखट टाकायचे चवीनुसार आपल्या, गरम मसाला टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे। टॅमॅटो जरा सॉफ्ट झाल्यानंतर मसाले टाका। नंतर मी ते 1 चमचा, छोटा चमचा बेसन घेतलेलं आहे, ते ह्यामध्ये टाकलेलं आहे, ते देखील परतून घ्यायचं आहे। आणि परतताना स्मॅश देखील करायचे, कारण कांदा आणि टॅमॅटो मऊ झाला आहे, त्याच्यामुळे चमच्याच्या सहाय्याने स्मॅश देखील त्यामध्येच करायचे आपल्याला परततानाच। वाटल्यास तुम्ही थोडं थोडं करून पाणी तुम्ही टाकू शकता ह्यामध्ये, पण गरम पाणी टाका। तसंच चमच्याच्या सहाय्याने स्मॅश करून घ्यायचे आहे, गरम पाणी टाकायचं आहे आणि परतून घ्यायचे। परतताना भरपूर वेळ लागतो, जसं ती स्मॅश होत जाणार, छान तेल सुटत जाणार। तिथे स्मॅश करून घेत आहे मी।
थोडं थोडं करून आपल्याला ग्रेव्हीप्रमाणे पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. जेवढी ग्रेव्ही लागेल त्याप्रमाणे थोडं थोडं करून मी त्यामध्ये पाणी टाकत आहे. तशाच प्रमाणे आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर परतल्यानंतर थोडं तेल सुटत आल्यानंतर त्यामध्ये दही टाकायचं आहे. दही 2 चमचे टाकायचे आहे, पण काळजी घ्या दही जास्त आंबट नाही पाहिजे, फ्रेश दही पाहिजे. त्यामध्ये 2 चमचे टाकून परतून घ्यायचे आहे. याला देखील तेल सुटेल दही टाकल्यानंतर. तर छान तेल सुटत आलेलं आहे. त्यामध्ये मी बटाटे टाकणार आहे, जे आपण फ्राय केले होते तेच. ते मंद आचेवर फ्राय केले तेच, आणि त्याचं जर टोपामध्ये थोडंसं तेल राहिलं असेल ते देखील ह्यामध्ये तुम्ही टाकून घ्या आणि परतून घ्यायचे आहे. तसंच कांदा आणि शिमला मिरची देखील आपण फ्राय करून टॉस करून ठेवली होती, ती देखील ह्याच्यामध्ये टाकायची आहे. तुम्ही काजू देखील टाकू शकता, छान लागतात दिशे भाजी. कधी कधी घरात भाज्या नसतात तर सुचत नाही काय करावं, तेव्हा नक्की ही भाजी तुम्ही ट्राय करून बघा. तिथे कांदा आणि शिमला मिरची मी टाकलेली आहे. हे देखील परतून घ्यायचं आहे. ग्रेव्ही वाटल्यास तुम्ही पाणी टाकू शकता, पण गरम पाणी टाका, थोडंसं पाणी अजून टाका. त्याच्यामुळे तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे. छान मंद आचेवर शिजून घ्यायचे आहे झाकण लावून. तिथे साईडने थोडं थोडं तेल सुटत आहे. 2 ते 3 मिनटं शिजल्यानंतर मी गॅस बंद करणार आहे. ते शिजलेले आहे. मी वरतून कोथिंबीर टाकलेली आहे. नक्की रेसिपी ट्राय करा. जर आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.